हेमंत सर मास्टर माइंड कॉम्पिटिटिव्ह क्लास ढानकीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजपासून आपण सगळे व्हिडिओ हे आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये घेणार आहोत। बघा आजचा विषय जो आहे तो आहे घनमूळ म्हणजे क्यूब रूट। क्यूब रूट समजताना एक लक्ष द्या, ही जी प्रोसिजर आहे ही एकदम सिंपल आहे। म्हणजे गणितातला सगळ्यात सोपा विषय जर म्हणाल तर ते घनमूळ आहे। आता बरं आपल्याला घनमूळ काढताना काय आवश्यक आहे, तर घनमूळ काढताना आपल्याला आवश्यकता आहे ते आहे 1 ते 9 पर्यंत क्यूब माहित असणे आवश्यक आहे। तेव्हा आपण 99 पर्यंतचे क्यूब जे आहेत ते सिंपल आणि सोप्या पद्धतीने काढू शकतो। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले सबस्क्राइब करा, लाईक करा आणि काही त्रुट्या असतील आमच्यामध्ये तर त्या कमेंट्स म्हणून ऍड करा। तर बघा क्यूब शिकण्यासाठी सगळ्यात पहिले काय आवश्यक आहे, तर तुम्हाला क्यूब बद्दल सिंपल आणि साधी गोष्ट माहित असणे आवश्यक आहे। पहिला आहे लास्ट डिजिट, क्यूबच्या शेवटी कोणता अंक असतो हे माहित असणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे त्या क्यूब तो लास्ट डिजिट जो आहे तो कोणत्या क्यूबच्या डिजिट मध्ये येतो तेही माहित असणे आवश्यक आहे। आता क्यूब मध्ये सगळेच अंक येतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। एकच्या क्यूब एक जेव्हा शेवटचा डिजिट असतो तो फक्त एकच्याच क्यूब मध्ये असतो। 2 8 मध्ये येतो, 3 7 मध्ये, 4 4 मध्येच येतो, 5 5 मध्ये येतो, 6 6 मध्ये येतो, 7 3 मध्ये येतो, 8 2 9 9 आणि 0 0च्याच क्यूब मध्ये येतो। लक्षात द्या इथं सिंपल म्हणजे काय आहे, सिंपल मध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 2 8 मध्ये येतो, 3 7 मध्ये येतो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। बाकी जसंच्या तसं म्हणजे 1 1 मध्ये, 4 4 मध्ये, 5 5 मध्ये, 6 6 मध्ये, 7 8 सांगितलं, 2 8 मध्ये, 8 2 मध्ये, 3 7 मध्ये, 7 3 मध्ये, तशाच प्रकारे नंतर 9 9 मध्ये आणि 0 0 मध्ये। हे सगळं काढत असताना तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे क्यूब असणे आवश्यक आहे। तर 1 ते 9 पर्यंतचे क्यूब मी काल तुम्हाला लिहून दिलेत। क्यूब कसं काढायचं याची प्रॅक्टिस तुम्ही केली असाल, कदाचित नाही केली असेल तर आज जर नवीन असाल आमच्या चॅनलला तर कालचे व्हिडिओ बघा। कालच्या व्हिडिओमध्ये क्यूब कसे काढायचे याची सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। कसं असते ना, आपण स्पर्धा परीक्षात 15 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की ते सोपं आहे, सरांनी सांगितलं सोपं आहे, सोडून देतो पाहिल्यानंतर। तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही क्यूब किंवा कुणाचेही व्हिडिओ पाहत असाल, हेमंत सरांचे नाही कुणाचे पण व्हिडिओ पाहत असाल तर सगळ्यात पहिले आपल्या हातात एक रजिस्टर एक नोट ठेवा आणि त्याच्यावर राईट करा, जेणेकरून जे सिंपल प्रश्न आहेत ते सिंपल प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत। आणि मी दुसऱ्या शिक्षकांसारखं ऑनलाईन शिक्षकांसारखं असं करणार नाही, 1-2 प्रश्न घ्यायचे सोडून द्यायचे। मी जास्तीत जास्त प्रश्न जास्तीत जास्त सोप्या पद्धतीमध्ये घेत असल्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न करून घेणार आहे। पहा आता आपल्याला क्यूब रूट काढायचे आहे, तर क्यूब रूटचा सिंबल लक्षात घ्या। क्यूब रूटचा सिंबल आहे स्क्वेअर सारखंच पण मधात लिहिले राहतात, क्यूबच्या सिंबल मध्ये लिहिले राहतात 3। हे 3 जेव्हा लिहिले राहतील तेव्हा समजायचं की हे क्यूब रूट आहेत। तर पहा 31 44 32 75 35 71 55 13 68। तर बघा मित्रांनो, मी पहिले 3 सांगतो त्याच्यानंतर पुन्हा काढून देतो तुम्हाला। पहा इथं 2 आहेत, तर 2 कुणाच्या क्यूब मध्ये येते तर लक्षात ठेवायचं 2 हा 8च्या क्यूब मध्ये येते, 2 हा 8च्या क्यूब मध्ये येते। 8च्या क्यूब किती आहे, 512 आहे। 512चा शेवटचा अंक कोणता आहे, 2 आहे। म्हणजे 2 कुणाच्या क्यूब मध्ये येते तर ते येते 8च्या क्यूब मध्ये। आता शेवटचे 3 अंक सोडून द्या, क्यूब असल्यामुळे शेवटचे 3 अंक सोडून द्यायचे, उरले किती 314। 314 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहे, 314 हे कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहे, तर 314 हे क्यूबच्या मोठे आहेत 6च्या। 6चा क्यूब आहे 216, 7चा क्यूब आहे 343। 1 ते 9 पर्यंतचे क्यूब लक्षात ठेवणे आवश्यक आहे।
तर कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? 6च्या. म्हणजे झालं हे 68 परफेक्ट क्यूब आहे. आपण जे काढायलो क्यूब रूट हे परफेक्ट क्यूब रूट काढायलो, परफेक्ट घनमूळ काढायलो. लक्ष द्या, व्यवस्थितपणे लक्ष द्या. काय 2 आहे, शेवटचा अंक 2 आहे, लास्ट डिजिट 2 आहे. कोणाच्या क्यूब मध्ये येते? तर 8च्या क्यूब मध्ये येते. 8 काढले, शेवटचे 3 अंक सोडून दिलो. सोडल्यानंतर काय झालं? उरले 314. 314 कुणाच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? कुणाच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 6च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. 6च्या क्यूब आहे 216, 7च्या आहे 343. 7 पेक्षा लहान आहेत म्हणजे 6च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. हे बघा इथं आहे 1 कुणाच्या क्यूब मध्ये येते? तर 1 येते 1च्या क्यूब मध्ये, 1 येते 1च्या क्यूब मध्ये. शेवटचे 3 सोडून द्या. 753. 753 कोणाच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर ते आहेत 9च्या. 729. 729 पेक्षा मोठे आहेत म्हणजे इथं किती येईल? 91. हे बघा इथं 8 आहेत. 8 कुणाच्या क्यूब मध्ये येते? 8 येते 2च्या क्यूब मध्ये. शेवटचे 3 सोडून द्यायचे. 551. 551 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 7च्या 343 ना 8च्या 512 म्हणजे 8च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. आलं लक्षात? बघा 3 झालेले आहेत. आता पुन्हा मी 5 ते 7 तुम्हाला क्यूब पुन्हा काढून दाखवतो. त्या अगोदर लक्षात घ्या, जेवढं सोपं आहे तेवढं मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जेवढं सोपं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त प्रॉब्लेम्स हे होणार आहे. जेवढं सोपं आहे त्याला तेवढं जास्त पाहावं लागणार आहे आणि तेवढं लक्षात ठेवावं लागणार आहे. मी तुम्हाला कोणत्याच विषयाच्या फॉर्म्युला सांगणार नाही. नेहमी मी तुम्हाला फक्त आणि फक्त आयडिया देईन. कारण काल मला एक कॉल आला होता, त्यांनी म्हटलं सर ट्रेनचे प्रॉब्लेम. मी म्हटलं ट्रेनचे प्रॉब्लेम किती आहेत रे बाबा? तर सर म्हणाले आम्हाला 6 ते 7 आमच्या शिक्षकांनी फॉर्म्युले सांगितले. मी म्हटलं का बरं? तर मी तुम्हाला सांगतो, ट्रेन असो, वर्क टाइम डिस्टन्स असो, पर्सेंटेज असो, कंपाऊंड इंटरेस्ट असो, सगळ्यात सोपं तुम्हाला काढून दाखवेन. ट्रेनलाही एकच फॉर्म्युला आहे. प्रत्येक प्रश्न ट्रेनच्या कोणताही असो, मग तो लॉजिकल का नको असो, तुम्हाला तो फक्त आणि एका सूत्रावर करावा लागणार आहे. त्या प्रकारे चला आजचा विषय जो आहे आपला घनमूळ. तर घनमूळाकडे वळूया. 3 शेवटी 3 आहेत. शेवटी 3 असल्यानंतर काय येते? शेवटी 3 असले तर लिहून घ्यायचे सरळ 7. लक्षातच ठेवायचे 2 8 3 7. घनमूळच्या काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे? 2 8 3 7. 2 8 3 7. 2 8 मध्ये ते 8 2 मध्ये ते 3 7 मध्ये ते 7 3 मध्ये ते. एवढंच लक्षात ठेवायचं. 2 8 3 7. आता शेवटचे 3 अंक सोडून द्यायचे. किती वाचले? 103. 103 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत? 4च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 4च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत म्हणजे इथं येईल 4. 7 आहे इथं 7. आता सांगितलं तुम्हाला 3 7 आहे तर 7 काय राहील? 3. शेवटचे 3 सोडून द्या. 389. 389 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? 343 पेक्षा मोठे आहेत म्हणजे 7च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. झालं. 2 कुठे येते? 8 मध्ये. 8 2 2 8 मध्ये. हेच लक्षात ठेवायचे. बाकी 1 4 6 9 5 0 हे त्याच अंकामध्ये येतात. शेवटचे 3 सोडलो आपण. 195. 195 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 5च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत म्हणजे 58च्या क्यूब आहे. 7 कितीच्या क्यूब मध्ये येतात? 3 मध्ये. शेवटचे 3 सोडून द्या. 804 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 729 पेक्षा मोठे आहेत म्हणजे 93. 9 कुठे येतात? 9 मध्येच येतात. शेवटचे 3 सोडून द्या. 59 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? तर 3च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. 3च्या क्यूब 27. 4च्या 64. 2 कुठे येते? 8 मध्ये येते. शेवटचे 3 सोडून द्या. 94 कितीच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत? आता सांगितलं 4च्या 64. 5च्या 125. 9 मध्येच येते. शेवटचे 3 सोडून द्या. 328. 6च्या क्यूब 216. 7च्या 343 म्हणजे 6च्या क्यूब पेक्षा मोठे आहेत. तर बघा मित्रांनो किती सेकंदात निघू शकते? विथिन द सेकंद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नेहमी वापरतो विथिन द सेकंद, म्हणजे काही सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. तर बरं काही मुलांच्या प्रश्न असते सर क्यूब परीक्षेमध्ये विचारते का? नाही. प्रश्न कदाचित ते आर्मीला किंवा पोलीस भरतीला कदाचित क्यूबचा प्रश्न 1 मार्कासाठी विचारत असेल, पण
बाकीची जे परीक्षा आहे IBPS ज्या कंडक्ट एक्झाम करते ते सिम्प्लिफिकेशन जे आपण ज्याला म्हणतो कंचे भागू बेव बॉडमास ब्रॅकेट ऑफ डिवाइड मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यामध्ये जेव्हा अंकगणित घालतो तेव्हा हा मधात अंक देतात. बॉडमासच्या प्रश्नामध्ये हा मधात अंक देतात आणि ते पाहता पाहताच आपलं हे होऊन जाते, वेळ निघून जाते आणि आपण ते प्रश्न करत राहतो. आता काही मुलं म्हणतात की सर आम्हाला 10 पर्यंत 15 पर्यंत क्यूब लक्षात राहतात, आम्ही पाठांतर करून ठेवले. मला असाच प्रसंग आला, मी एका इथं गेलो होतो तर तिथं मला लक्षात आलं त्या मुलांनी जे टेबलावर लिहिले होते. मी म्हटलं तुला येते का रे? सर येतात म्हणे. मी विचारून पाहिलं तर त्याला तिथं लक्षात घेतल्याशिवाय गेलं नाही. कारण सोपं आहे दादा मित्रांनो, पहा हे सगळं सोपं आहे. आपण सोपं करण्याच्या भानगडीत काय करायलो, जीकेच्या प्रश्नासारखा गणिताला आपण टेबलावर चिपकवून ठेवायलो. मग ते व्हायला काय, गणित हा प्रॉब्लेम आहे, गणित हा सोल्युशन काढावं लागते आणि आपण त्याला जीके सारखं लिहून ठेवायलो. त्याच्यामुळे खूप साऱ्या आपल्याला त्रुट्या होतात आणि वेळेवर ते काही सुचत नाही. तर असो, आजच्या व्हिडिओ इथपर्यंतच. आणखी आज मी दुपारी तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल विशेष काय ह्या विषयावर बोलायला येणार आहे, ह्या विषयावर बोलणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स टाका, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, धन्यवाद.